तर बघा गेल्या 4-5 दिवसापासून मी एका पार्सलची ना खूप मनापासून वाट बघत होते. तर ते पार्सल आलेलं आहे आणि ते म्हणजे आहे ट्रायपॉड. कारण मला व्हिडिओ शूट करायचं असतं आणि मी मागच्या आठवड्यात 2 ट्रायपॉड तोडले. मी तोडले म्हणजे तुटले, कारण यूजच तितका झाला होता की ते तुटून गेले. मी आणला तर ट्रायपॉड. हां, हे बघ ट्रायपॉड. चला आपण खोलू. मी खोल. तर नुसतं ट्रायपॉड असून काहीच उपयोग नाही आहे. मोबाईल होल्डर तर लागतंच. जर ते नसेल ना तर मोबाईल कुठे लावणार, कसं व्हिडिओ शूट करणार. तर बघा अमेझॉनवरून मी ऑर्डर केलं होतं. 4 दिवस लागले यायला आणि मला केकचं व्हिडिओ शूट करायचं होतं, पण ट्रायपॉडचं होल्डर येतच नव्हतं, म्हणून मी केक क्रमकोड तर करून ठेवलेला आहे. चला आता पुढचं डेकोरेशन मी तुम्हाला हे ट्रायपॉड म्हणजे हे मोबाईलचं होल्डर अटॅच करून दाखवते. चला. तर मला हा केक चॉकलेट डच क्रीममध्ये बनवायचा होता आणि तसाच मी क्रमकोट करून ठेवलेला आहे. आणि हा केक व्हाईट कलरमध्ये होता म्हणून व्हाईट क्रीम मी परत वेगळी व्हिप केली आणि आता आयसिंग करत आहे. तर क्रीम बघा मी पायपिंग बॅगमध्ये भरली आणि पुढच्या बाजूने पायपिंग बॅग कट करायची राहून गेली होती. तर केक बनवताना असं फनी काहीतरी होतच असतं. तर बघा इथे केकचं आयसिंग पूर्ण झालंय आणि केकचा आपल्याला फोटो मिळाला होता ना, त्यामुळे केक कसा बनवायचा किंवा कसं डेकोरेट करायचं याचा बिलकुलही विचार करायची गरज नाही पडत. अगदी तसाच मी केक बनवायचा प्रयत्न केलेला आहे आणि आता इथे बॉक्स पण फोल्ड करून घेतलेला आहे. आणि बघा केक बनवायचा होता मला ½ kg आणि माझा केक बनलेला आहे 700 ग्राम. चॉकलेट केक असले ना की वजन मध्ये थोडे जास्तच भरतात. तर बघा आपला एकदम मस्त असा केक तयार आहे. तर कसा वाटला तुम्हाला केक? कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.